नमस्कार महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 13 मार्च 2024 रोजी विविध प्रकारचे 26 निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर सर्व नागरिकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे हे निर्णय आहेत, तर जाणून घ्या। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। मित्र हो, तुम्ही आपल्या चॅनलवर प्रेम दाखवता तर माझा विश्वास आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ऐकला तरी व्हिडिओ चालेल, तर चला बघूया। बंधूंनो, राज्य शासनाकडून काल दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध 26 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये राज्यातील सर्व गटांना लाभ होईल अशा प्रकारे 26 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। सविस्तर कॅबिनेट 26 मंत्रिमंडळ निर्णय पाहूया चला। सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास दिनांक 13 मार्च 24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत केंद्रीय मंत्रालय शिफारस करण्यात आलेली असून राज्यातील सर्व विभागास नामकरण करण्याबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबईमधील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आलेली आहेत। सर्व मुंबईकरांसाठी मुंबईमधील रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक, किंग्ज रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक, स्टँडहर्ड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, सरनी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळाचबुकी रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव मजगार रेल्वे स्थानक असे करण्यात आलेले आहेत। त्यानंतर शुभमंगल सामूहिक विवाह योजनाकरिता अनुदानामध्ये वाढ। महाराष्ट्र राज्य शासनाकडून शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबवण्यात येते। या योजना अंतर्गत अनुदानामध्ये वाढ करून आता 25,000 रुपये इतका करण्यास राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर निर्णयानंतर आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच बहुजन कल्याण व इतर विभाग मार्फत राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। इतर महत्त्वपूर्ण निर्णय अशा प्रकारे आहेत। श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी अतिथीगृह बांधण्यासाठी 2.5 एकर भूखंड घेण्याचा निर्णय झाला। नवतज्ञांचा समावेश असणारे मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले। NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील 10 वर्ष पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 5,000 ते पोलीस पाटील यांच्या मानधनामध्ये दरमहा 15,000 मानधन देण्याचा, तसेच मानसेवी वैद्यकीय अध्यापकांना 30,000 तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000 रुपये मानधन देण्याचा मोठा निर्णय झाला। ITI मधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे। जालना खानगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाच्या हिश्श्याचा वाटा 2453 कोटी रुपये देण्यास मान्यता झाली आहे। महाराष्ट्र राज्य गोवा राज्य वकील परिषदेच्या अकादमीकरिता काढव्यात शासकीय जमीन। पुणे जिल्ह्यामध्ये स्थित वेल्हे या तालुक्याचे नामकरण राजगड करण्यास कॅबिनेट मंत्रिमंडळाची मान्यता। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत राज्यात 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यास मान्यता। मुंबई उपनगरातील उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता। मंगळवेढा या उपसा सिंचन योजनास मान्यता, त्यामुळे तब्बल 35 गावांना होणार लाभ। पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करून प्रशासनामध्ये सुधारणा करण्यास मान्यता। कौशल्य विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या निकषामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय। केंद्र सरकारच्या साहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशमन सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्याच्या हिश्श्याला येणारे 153 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे। महानंदा दूध संघाची स्थिती सुधारण्याकरिता पुढील 5 वर्षाकरिता राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे व्यवस्थापन देण्याचा निर्णय। मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्तीच्या कामास मान्यता। म्हसळा तालुक्यातील युनानी महाविद्यालय स्थापनेस मान्यता। राज्यातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुराच्या नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय। कृषी वाहिनीने सौर ऊर्जीकरणासाठी SBI कडून कर्ज घेण्यास मंजुरी आणि कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्याकरिता ADB बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता। सहकारी गृहनिर्माण संस्थाचे भोगवट मूल्य कमी करण्याचा मोठा निर्णय। तर बंधू भगिनींनो, शिंदे सरकारने कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अशा प्रकारचे 26 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आणि सर्वसामान्यांकरिता शेतकरी बांधवांकरिता आनंदाची बातमी आहे। तर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर विनंती आहे, प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। मित्र हो, सबस्क्राईब करणे हे सोपे आहे, अगदी मोफत आहे, पण अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।